तर सकाळची सुरुवात झाली अंथरूण काढण्यापासून. तर दुर्वाचे पप्पा तर सकाळी लवकर उठून कामाला गेले होते आणि हा पसारा तर मलाच आवरायचा होता. तर असो, तर दुर्वाचे पण असे अंथरुणातच खेळायचे काम चालू होते. मग काय सगळं अंथरूण ते काढून घेतले आणि आंघोळ करून घेतली. आणि आज मी बनवणार होते नाश्त्यासाठी शेवयाचे उपीट. तर कढईत जरा तेल घालून शेवया चांगल्या भाजून घेतल्या आणि त्याच कढईत 2 चमचे तेल टाकून त्यात जिरे, मोहरी टाकून बारीक चिरलेला कांदा आणि मिरची पण टाकून घेतली आणि चांगलं भाजून घेतलं. नंतर त्यात थोडी हळद आणि पाणी टाकून घेतले आणि मॅगी मसाला पण त्यात ॲड केला, जेणेकरून मॅगी केल्यासारखी टेस्ट येईल. तर असं आणि थोडं मीठ पण टाकून घेतलं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पण टाकली आणि उकळी आल्यावर त्यात भाजून घेतलेल्या शेवया पण टाकल्या आणि प्लेट झाकून 10-15 मिनिट बारीक गॅस करून ठेवून दिलं आणि फायनली शेवयाचे उपीट पण तयार झाले होते. मग काय लगेच दुर्वासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि तिला खाऊ घातले. तिला ना असे मॅगी मसाला घालून केलेले उपीट ना खूप आवडते. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. लहान मुले ना खूप आवडीनं खाणार.